टाईम आहे सकाळ, दिवस झाला आहे 4था सुरू, 3रा संपला काळ रात्री. आणि आज आहे कसारा घाट. दुपारनंतर 4:30 वाजता उठलो, जरा फ्रेश झालो. आता पालखी निघाली आहे. हे लोक कुठे बाकी? हा शिवम यादव आलाय आपला फ्रेश होऊन आलोय. काय थंडी लागते भावांनो, पाणी गरम होतं समजलं पाणी कसं काय एवढं गरम करू शकतो. 16 वरती आहे थंडी. आता चला पालखी निघाली, पालखी सोबत जाऊया. भावाची दाढ खूप दुखत होती बघा, सुचलंय. भावानी काय केलं माहिती आहे, त्याला मी 2 गोळ्या दिल्या सुमोच्या, त्याला फरक नाही पडला. तर भाऊनी गाडीची चावी घेतली आणि दाढच काढून टाकली आहे ना डायरेक्ट. टेन्शनच नाही. पण दुखते आता तुला जास्त? काय वाटलं होतं? ती गोळी खाल्ली सुमो? खाल्ली तरी पण दुखतंय? सूज भरले. तू काढली उगाचच दाढ? म्हणजे किडलेली काय? किडलेली? हा जास्त किडलेली? नाही निघाली पण एवढा लगेच का? जोरात काढली तू? जोरात काढली बाई. चावीनी दुखलं नाही? या चावीनी भाईनी आपली दाढ काढली आहे खरंच. साई बंधू आले, 2 साई बंधू. हा सोनू काय एवढा मागे राहतो मला समजत नाही. तर पोचलो आम्ही लोक नाश्त्याच्या हॉलवरती, ते पण टाइमवर पोचलो. आज मिसळ पाव आहे नाश्त्याला. 2-3 द्या आता. साईराम नाश्त्याला आहे मिसळ पाव. शिवम यादव जय साईनाथ. काय चाललोय हा बघा, सेवा करते तरी पण खातोय. उठे लालवाल्या. यादव परत आली आहे. यादव तुझ्याकडेच आली आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओ शिवम यादव चालत आले. तर साईराम पोचलोय हॉलवरती आम्ही. वैष्णवबुवा पण पोचला अशा प्रकारे. जिंगल बेल आला. जिंगल जिंगल हा बैल आहे मी. भंगारवाले. ती भंगारवाल्याची गोणी असते ना तशी वाटते. मग काय याच्यात काय दरवर्षी वेगळं नाव ठेवतो मी बॅगेला. मागच्या आंबे आणतो. सामान काय वैष्णव कसं वाटतंय? पहिल्यांदा पोचलास ना लवकर? 8 वर्षानंतर. मित्रांनो जरा घामाघूम झाले, उन्हामध्ये खूप चाललो तर चेहरा जरा खूप घाण झाला. आमची जागा पण म्हणजे पकडली आमच्या भावानी. तर आपला हा वैष्णव बुवा बॅग बाहेर निघाली. खिडकीतून माणूस बघ कसा बघतो. माझी बॅग नाही. हा रे भाई, माझी बॅग नाही. हे कोणाची बॅग आणली उचलून? हे पागल. वैष्णव कोणाला म्हणून अशी कामं करतो तू? रिबीन लावली त्यांनी माझी ढापली. तू आता रिबीन बांधत नको. ओली होते आतमध्ये कपड्यांना वास नाही. हा आमची नाही होत ती. आमच्या कपड्यांना नाही वास येत ते. काय माहिती कपडे धुवतच नसते. वैष्णव मला बोलतो 8 वर्षानंतर हा कसाराच्या हॉलवरती मी पहिल्यांदा लवकर पोहोचलो. बोलो मोबाईल आहे ना पण गाडीमध्ये बॅग टाकतो, बॅगच भेटत नाही. कोण हे? काय रे वंश, तू पालखीला आला का कॉलवरती बोलायला आलाय? पोरींची बोलतो.
यादव कुठे चाललाय संसार घेऊन तुझा. हा आमचा साबण, एक तुला, एक तुकडा तुला. तुझा तोंड बघ कसं ब्लॅक ब्लॅक झालं पूर्ण. 10 दिवस आंघोळ नाही गेली असं वाटतं वैष्णव तू. खरं बाई शपथ. एक तुला, धन्यवाद. एक मला. काहीतरी आणलं बोलतो झाडाची तोडून आणल्या पानं फांद्या. फांद्या खाऊन बघूया. ना आहे 2-2 घेतल्या काय नाही अजून एकच खातोय. अरे तिकडे पण आहे. थांब ना वैष्णव हौडेगिरी करतोय. असेल तू आणलं सगळ्या बाबतीत हौडेगिरी करतोय. सगळ्या बाबतीत. साईराम. अरे एक पॅकेट खाऊन आलाय तो. काल ते एक पॅकेट खाऊन आला तरी पण मागतोय. हावऱ्या काल ते खाल्ला एकट्याने. मस्त आंघोळ गेली. आता आम्ही खाली जा. पालखी सोबत हॉल वरती पोहोचलेलो. मी पहिला आंघोळ करूया. त्या साईडला आंघोळीला खूप गर्दी होती. नंतर अपोजिटला आम्ही लोकांनी जागा शोधत शोधत ही बावडी, ही बघा ही बावडी दिसते तुम्हाला. ह्या बावडीवरती आलो, आंघोळ गेली. हे थांब थांब. नाही कोण नाही मारणार सरक. पाहुणे आले. हुर हुर होती मनाला कधीतरी जाऊशी. आई दुपार, दिवस आमचा 4था. पालखी निघाली आहे. जय साईनाथ. राजाधिराज योगीराज परब्रह्म साईराम. वाजत गाजत चालली पालखी साईनाथांची.
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. देवघराच्या कोपऱ्यात साई बसले रुसून, कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो काहो साई असे बसलात रुसून, तुमचं भजन म्हणतोय ना तुमच्या समोर बसून. तुमच्यासाठी साई बघा काय काय केले, सगू आणि देवाऱ्यात तुम्हाला सिंहासनी बसवले. तुमच्यासाठी साई बघा किती फुले आणली, सोन्या चांदीची आरस बघा केली. तुमच्यासाठी साई बघा पंचपक्वान केले, शुद्ध तुपाचे साई निरंजन लावले. तरी साई असे बसलात रुसून, आशीर्वाद द्या ना हो जरा हसून. साई मला म्हणाले देव तुला समजला नाही, वेड्यांची लाच द्यायला मी भ्रष्ट झालो नाही. दिन झाले आई बाबा त्यांना जरा बघ, अरे वेड्या त्यांची आहे तुझ्या पुरतच जग. भजने गातोस रे माझी किती किती सुंदर, जाणून घेतलेस का रे कधी माता पित्याचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल, त्यांच्या विना माझी भक्ती आहे शून्य. साई साई करतोस वेड्या असा मी भेटीन का रे, आई बाबा जर उपाशी तुपाशी खाईन का रे. म्हातारपण असतं बाळा दुसरं लहानपण, किती समजून घेतलं तुला आठव तुझं बाळपण. माझी बाप आणि आई, माझी बाप आणि आई, तूच विठ्ठल रखुमाई. माझी बाप आणि आई, तूच विठ्ठल रखुमाई. साईमय रात्र आरती झाली. आता जरा झोपतोय. कसारा घाटाला पोचलो आम्ही. घाटन देवीला, हेच घाटन देवीचं मंदिर आहे, आईचं मंदिर. आईच्या मंदिराला जरा टिकून जरा विश्रांती घेताना मिस्टर सोबत 3, 4, 5, 5 जयेश बांधव. साईमय रात्र, एवढी थंडी आहे भावांनो. कसाराला मजबूत थंडी आहे. मला काय माहिती कशी काय लागत नाही. सरकोणी लागला थंडी असं हात बाहेर काढायला पण एवढं जीवावरती आलं. एवढी थंडी आहे. तरी हॉलवरती जाऊन आणि आज भजन आहे. शंकरी बाबाचं भजन आहे आज. भजनाचा आनंद आज मिळूया. जेवायला पण आज चांगलं बरका माहिती नंतरती जेवण खूप चांगलं.
चांगली झोप घेऊया. आपला 4था दिवस म्हणजे आपली अर्धा प्रवास आपला संपला. आणि 4था दिवस तर आजचं जेवण आहे व्हेज राईस, व्हेज नूडल्स, व्हेज मंचुरियन सर्व ते आणि सूप आहे. सूप गरम गरम पडलं माझ्या हातावर. तर मित्रांनो खूप म्हणजे खूप थंडी आहे. खूप वर्षा अगोदर अशी कसाऱ्याला थंडी मी अनुभवली होती ब्रह्मांडला. खूप वर्षानंतर अशी थंडी पुन्हा एकदा अनुभवायला भेटली आहे. आणि मस्त भोजन, आज भोजनाला हे सर्व आहे आणि सोबत भजन पण आहे. मजा येणार आहे. जय साईनाथ.
रे सोनू साईमय रात्र तो कुठे गेला साईमय रात्र हा श्रीचं साईमय. मित्रांनो बघता बघता आमचे 4 दिवस कसे संपले समजलंच नाही. आज आम्ही कसारा घाट पार केला. घाटंदेवीच्या पुढेच एक हॉल्ट आहे पत्र्याचा, फेमस आहे हा, प्रत्येक पालखीकडे थांबते. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल कुठचा हॉल्ट आहे. हॉलची लगेच आठवण येते. आपण कुठचं पण असं मी पण माझ्या मित्रांचे असे ब्लॉग वगैरे स्नॅप इंस्टावर अशी स्टोरी बघतो तर पहिला मागचे बॅकग्राऊंड बघतो कुठचा हॉल ती जागा आपण लगेच ओळखतो. हा ही जागा आहे, या जागेवरती आपण थांबलेलो, या जागेवरती आपण चाय पियालेलो असं आठवतं. मला पण आठवत असेल चालू रात्रीचा हॉल्ट असेल, दुपारचा असेल, हा पत्र्याचा. आमचं ओमरामणला दुपारचा हॉल्ट असतो. आता झोपायची पारी आली आहे. भजन पण खूप मस्त होतं कंदील बाबाचं, मजा आली भजनाला. आता जरा झोपूया, आराम करूया. जय साईनाथ. भेटूया 5व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. ओम साईनाथ. हर हर महादेव. ओम नमो नारायण.